आजचे कवी आहेत पी. विठ्ठल, नांदेड. समाजात व्यापून राहिलेली दांभिकता आणि त्यातून संवेदनशील माणसाच्या मनात दाटून आलेली अस्वस्थता यांच्या अभिव्यक्तीसाठी आविष्काराच्या निरनिराळ्या शक्यता सतत पडताळून पाहणारे लेखक, समीक्षक, अभ्यासक आणि कवी म्हणजे पी. विठ्ठल. 1990 नंतरच्या पिढीतील अत्यंत महत्वाचे कवी असलेल्या पी. विठ्ठल यांचे माझ्या वर्तमानाची नोंद आणि 01 मी असे 2 महत्वपूर्ण कविता संग्रह प्रकाशित झाले असून त्यांच्या कविता वाचताना एखादा धीरगंभीर पुरुष मुक्याने पावसाळी मध्यरात्री आसव ढाळतोय असं वाटत राहावं इतका आर्त करुणेचा स्वर त्यांच्या कवितेतून सतत ठिबकत राहतो. डोक्यात अस्वस्थ प्रश्नांचे मोहळ आणि त्याकडे व्याकुळ होऊन पाहणारे करुणाद्र मन यांच्या एकजीवित्वातून साकार झालेल्या त्यांच्या कवितेला गंभीर वाचक आणि समीक्षक यांची जशी पसंती लाभली आहे तशीच अभिरुची गौरव पुरस्कार, संजीवनी खोजे पुरस्कार, प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमावती देशपांडे पुरस्कार अशा अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी या वेगळ्या कवितेचा यथोचित सन्मान केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्याच अस्वस्थ वर्तमानाची नोंदवही ठरलेल्या त्यांच्या कवितेचा एकीकडे विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे, तर दुसरीकडे हिंदी, इंग्रजी अनुवादातून ही कविता अखिल भारतीय पटावरही विराजमान झाली आहे. म्हणून तर कवितेवर आणि त्याहीपेक्षा जास्त माणसांवर मनापासून प्रेम करणाऱ्या त्यांच्यासारख्या कवीचे या उपक्रमाचा भाग होणे ही आम्हाला खूप महत्वाची गोष्ट वाटते. आपण त्यांच्या कवितांचे हार्दिक स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार. कोरोना काळाला कृतीशील प्रतिसाद या यशवंत महाविद्यालयाच्या एका अभिनव उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करतो. एखाद्या महाविद्यालयानं आणि त्या महाविद्यालयाच्या मराठी विभागानं या पद्धतीने एखादा उपक्रम राबवावा ही घटनाच मुळात मला फार महत्वाची वाटते आहे. कारण आपण सध्या एका अत्यंत भयावह अशा काळाचे साक्षीदार आहोत, ज्या काळानं आपलं क्षुद्रत्व अधोरेखित केलेलं आहे. आपण सर्वजण घरात आहोत. अशा काळामध्ये कविमित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख यांच्या संकल्पनेतून या विचारशाला या चॅनलच्या माध्यमातून अनेक कवी आपल्या समोर मागच्या काही दिवसामध्ये आलेले आहेत. या उपक्रमाचा आज मी एक हिस्सा होतो आहे. या गोष्टीचाही मला विलक्षण आनंद आहे आणि त्याबद्दल या महाविद्यालयाचे आणि डॉक्टर विश्वाधार देशमुख यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपल्या सर्वांच्या विषयीची प्रारंभीच कृतज्ञता व्यक्त करून मी आपल्या समोर 2 कविता वाचतो. त्यातल्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे भूक. भर दुपारी 45 डिग्री तापमानात, भर दुपारी 45 डिग्री तापमानात मुंढ्याच्या अरुंद गल्लीतून पाठीवर ओझे घेऊन धावणाऱ्या, मुंढ्याच्या अरुंद गल्लीतून पाठीवर ओझे घेऊन धावणाऱ्या जीर्ण म्हाताऱ्याच्या निस्तब्ध गतीला आपण थांबवू शकतो काय? किंवा चिमुकलीच्या हातातले मक्याचे खमंग कणीस हिसकावून पळताना, किंवा चिमुकलीच्या हातातले मक्याचे खमंग कणीस हिसकावून पळताना एसटीच्या डाव्या चाकाखाली आलेल्या वात्रट माकडाच्या प्राणांतिक तगमगीची वेदना आपण समजू शकतो काय? किंवा मेन होलमध्ये उतरून ड्रेनेज साफ करणाऱ्या किंवा
मेन होल मध्ये उतरून ड्रेनेज साफ करणाऱ्या तिशीतल्या 3 तरुणांच्या गुदमरून मरण्यानंतर त्यांच्या बायका मुलांना आपण ऑक्सिजनचा अर्थ सांगू शकतो काय? किंवा संध्याकाळी घराकडे परतताना सुनसान शेतातल्या झाडावर दोर टाकून आयुष्याला पूर्णविराम देणाऱ्या कोणत्याही हतबल शेतकऱ्याच्या दुःखाचे आपण नेमके विश्लेषण करू शकतो काय? किंवा जंगल हायवे पार करून शहरातल्या एखाद्या गल्लीत चुकून शिरलेल्या बिबट्याच्या व्याकुळ मानेत अॅनेस्थेशियाचे क्रूर इंजेक्शन घुसताना त्याची होणारी तगमग आपण खरंच कॅमेऱ्यात कैद करू शकतो काय? तर असे खूप किंवा आपल्या भोवतालात आहेत आणि प्रत्येक किंवाला एक आजन्म भूक वेढून आहे. यानंतर मी दुसरी कविता आपल्या समोर वाचतो. कवितेचं शीर्षक आहे गैरसमजुतीची भाषांतरे पसरत गेली सर्वदूर. की भाषांचे, प्रदेशांचे, जात धर्म वंशाचे प्राचीन डोंगर दमवतात माणसाला. गैरसमजुतीची भाषांतरे पसरत गेली सर्वदूर की भाषांचे, प्रदेशांचे, जात धर्म वंशाचे प्राचीन डोंगर दमवतात माणसाला. किंवा अस्तित्वाचे प्रश्न उभे राहिले की माणसाचे मेंदू दूषित होतात आणि आतल्या आत संभ्रमाचे सुरू होते युद्ध. हा देश माझा आहे, या देशाची संस्कृती माझी आहे. इथला समुद्र, हवा, पाणी, जीव, जंतू, पशु, पक्षी, निळे, जांभळे, पिवळे, पांढरे, अख्खे रंगीबेरंगी आभाळ माझे आहे. काश्मीर काय ने डोकलाम काय, बेळगाव काय ने कारोबार काय, मराठवाडा काय ने नगर काय. सरहद्दीच्या लाटा अस्मितेत बदलल्या की उरत नाही माझे तुझे. डोळे हिंस्र होत जातात आणि बेमालूमपणे छाटले जातात दुबळे शालीन हात. बंडाचे अमानुष गाभारे भरून जातात. सलामतीच्या शुभेच्छा थांबू शकत नाहीत कोणत्याच हिंसेला. जे घडू नये ते घडून जाते आणि कवऱ्याच्या चौथऱ्यावर उभा राहतो का. सौहार्दाच्या खिडक्या बंद होतात आपोआप. सदऱ्याच्या निरपेक्ष बाह्या लोंबकळत राहतात केवळ. च्युइंगम चघळून फेकून द्यावे सहजच. इतकी तकलादू नाती निर्माण होणार असतील तर कुणाच्या डोळ्यावर विश्वास ठेवायचा. इतकी तकलादू नाती निर्माण होणार असतील तर कुणाच्या डोळ्यावर विश्वास ठेवायचा. समतेचे स्तोत्र म्हणजे माणसाच्या भाषेतले कठोर थोतांड. मानवता वैश्विकता झूट. कारुण्याच्या पुस्तकातले अहिंसेचे पाठ झूट. प्रेम झूट, आपुलकी झूट, प्रार्थनेचे पडसाद झूट. अहंगंडांच्या सीमेवरची देशभक्तीची गाणी झूट. बुद्ध येशू अल्ला झूट, ईश्वराचा निनाद झूट. धर्मग्रंथांच्या पानावरची निरपेक्ष बाराखडी झूट. म्हणून पृथ्वीवरच्या माणसांनो निदान आपण आपले मेंदू तरी सांभाळून ठेवू. आपल्याच वंशावळीचा शेवट कोणत्याच अभद्र युद्धाने व्हायला नको. सर्वांना मनापासून धन्यवाद.